नमस्कार। जादुई किस्से जादूगार सुनील कामत यांचे VIP ताफ्यातील मैत्री। हा किस्सा आहे 90च्या दशकातील, जेव्हा सुप्रसिद्ध जादूगार सुनील कामत यांचा वानखडे स्टेडियमवर कार्यक्रम होता। कार्यक्रमाला थोडा वेळ होता म्हणून ते आणि मी मरीन ड्राईव्हला एक फेरफटका मारण्यासाठी निघालो। तेव्हा एखादी मोठी VIP व्यक्ती तेथून जाणार म्हणून रस्त्यावरील सगळी वाहतूक थांबवण्यात आली होती। पोलिसांनी संपूर्ण रस्ता अडवून धरला होता आणि वातावरण एकदम शांत होते। इतक्यात सायरनचा आवाज करत पोलिसांच्या गाड्या वेगाने पुढे सरकू लागल्या आणि त्यांच्या मागोमाग VIPच्या पांढऱ्या चकचकीत गाड्यांचा ताफा निघाला। लोक उत्सुकतेने सोहळा पाहत होते आणि त्याच ताफ्यातून एक गाडी वेगळी होऊन थेट सुनील कामत यांच्या समोर येऊन थांबली। हे पाहून सगळेजण आश्चर्यचकित झाले। गाडीच्या काळ्या काचा खाली झाल्या आणि आतून एक प्रतिष्ठित व्यक्ती डोकावली। त्यांनी थेट सुनील कामत यांना हात करून "सुनील, कसा आहेस?" असे विचारले आणि त्यांची अगदी जिव्हाळ्याने चौकशी केली। रस्त्यावरील माणसे हे दृश्य थक्क होऊन पाहत होते। काही क्षणाचा तो संवाद झाल्यावर ती VIP गाडी पुन्हा ताफ्यात सामील झाली आणि निघून गेली। हा सगळा प्रकार पाहून मला खूप मोठे आश्चर्य वाटले। मी त्यांना विचारले, "बाबा, कोण होते ते? इतक्या मोठ्या VIP ताफ्यातून ते खास तुम्हाला भेटायला थांबले?" तेव्हा सुनील कामत स्मितहास्य करत सहजपणे म्हणाले, "अगं, तो माझा जुना मित्र." तेव्हा मला जाणवले की माझे वडील किती मोठ्या आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या जवळचे असूनही त्यांनी कधीच त्याचा दिमाग दाखवला नाही किंवा कुठेही त्याचा उल्लेख केला नाही आणि त्याचा काही त्यांनी स्वतःसाठी उपयोग पण करून घेतला नाही। एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जादूगार असूनही ते अगदी साधे आणि जमिनीवर पाय असलेले व्यक्तिमत्व होते। म्हणतात ना, डाऊन टू अर्थ, तसेच। खरं तर दुसऱ्यांसाठी विस्मय निर्माण करणारे जादूगार सुनील कामत यांचा सर्वात मोठा जादूचा प्रयोग हा त्यांच्या साधेपणात आणि सहजतेत दडलेला होता। थँक्यू।